नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय 9 परिटांना वरदान। हा अध्याय वाचल्याने, श्रवण केल्याने, ऐकल्याने आपल्या निश्चित मनोकामना पूर्ण होतात। व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा। चला तर सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। नामधारक सिद्धांना म्हणाले, महाराज श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरात असताना त्यांनी आणखी काय लीला दाखवल्या? सिद्धयोगी म्हणाले, तेथील वास्तव्यात श्रीपाद येथे स्नानासाठी नित्य नदीवर जात असत आणि लोकचाराला अनुसरून संध्या व पूजा आदी कर्मे करत असत। त्या गावात एक परीट राहत असत। ते भाविक होते। श्री गुरूंना पाहताच ते हातातले काम ठेवून त्यांना साष्टांग नमस्कार करायचे। एके दिवशी ते वंदन करण्यासाठी आले असताना श्रीपाद त्यांना म्हणाले, तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे। तुम्ही कष्टाची कामे करता, त्यामुळे प्रत्येक वेळी मला नमस्कार केलाच पाहिजे असे नाही। ती आपुलकी पाहून त्यांना खूप बरे वाटले। ते संसार चित्ता टाकून त्यांची सेवा करू लागले। मठांगण झाडणे, सडा समर्जन करणे आदी कामे ते आवडीने करत असत। वैशाख मासात त्या परिटांनी एक अभिनव दृश्य पाहिले। एक यवन राजा आपल्या स्त्रियासमवेत नौकाविहारासाठी आला होता। त्या राजस्त्रिया डागडागिने घालून नटून थटून आल्या होत्या। त्या हसत होत्या, गप्पागोष्टी करत होत्या। त्या समयी राजाची शृंगारलेली नौका, त्याच नदीवरील वैभवसंपन्न लवाजमा, त्यांचे सैन्य, सेवक, सालंकृत हत्ती व घोडे, नाना वाद्यांचा गजर असा सुखसोहळा पाहून ते अक्षरशः भारावून गेले। मठांगण झाडताना ते स्वतःशीच विचार करू लागले, हा राजा किती भाग्यवान आहे। जन्माला यावे तर असा वैभवाचा उपभोग होण्यासाठीच याने पूर्वजन्मी कोणत्या देवाची व गुरुची आराधना केली, म्हणून या जन्मी हे सुख प्राप्त झाले। आपल्या नशिबी मात्र कष्टच आहेत। आपले जिणे व्यर्थच होय। तेव्हा त्यांचे मनोगत जाणून श्री गुरु म्हणाले, काय हो, तुमच्या मनात काय चिंतन चालले आहे? ते म्हणाले, स्वामी, या राजाचे सुख आणि ऐश्वर्य पाहून मला हेवा वाटत असून आपल्या नशिबी हे सुख नाही, म्हणून खंत वाटत आहे। पण असा विचार मी का करू? कारण तुमच्या चरणांची सेवा हेच माझे सौख्य आहे। त्यावर श्री गुरु म्हणाले, परीट, तुम्ही जन्माला आल्यापासून कष्टच करत आहात, सांसारिक सौख्य कधी अनुभवलेच नाही। त्यामुळे तुमच्या मनात सुखभोगाची इच्छा निर्माण होणे स्वाभाविक आहे। त्या तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजे, अन्यथा मोक्षप्राप्तीत अडथळा येईल। म्हणून पुढील जन्मात तुम्ही यवन जातीत उत्पन्न होऊन बेदरचे राजा व्हाल, असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो। तुम्हाला सर्वोत्तम राजभोग व समस्त ऐश्वर्य प्राप्त होईल। परीट म्हणाले, पण त्या जन्मातही तुम्ही मला अंतर देऊ नका। श्री गुरु म्हणाले, तुम्ही माझे निस्मीन भक्त आहात, मी तुम्हाला कसे अंतर देईल? तुमच्या वृद्धकाळी नृसिंह सरस्वती रूपाने मी तुमची भेट घेईल आणि तुम्हाला ज्ञान देऊन या जन्माची खूण सांगेन। आता ते राजभोग या जन्मातच भोगायचे असतील तर तसे सांगा। परीट म्हणाले, स्वामी, मी त्या भोगाचा या म्हातारपणी मला काय उपयोग? ते सर्व सौख्य पुढील जन्मातच तरुणपणीच भोगील। तेव्हा तथास्तु म्हणून श्री गुरूंनी त्यांना निरोप दिला। घरी गेल्यावर ते परीट मरण पावले। कालांतराने त्यांनी बेदरच्या राजवंशात जन्म घेतला। ती कथा पुढे सांगणारच आहे। परीटांची कथा सांगून सिद्धयोगी म्हणाले, नामधारक श्रीपादांच्या वास्तव्याने कुरवपूर पवित्र झाले। त्या गुरुपीठाचे महात्म्य फार थोर आहे। अवतार कार्य पूर्ण होताच श्री गुरु अश्विन वद्य द्वादशीस मृग नक्षत्र असताना गंगेत गुप्त झाले। ते लौकिकदृष्ट्या अदृश्य झालेले असले तरी सूक्ष्म रूपाने अजून तेथेच आहे। त्यांचे कार्य अखंड चालूच आहे। श्रद्धावंत भाविकांना आजही त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते। श्री गुरूंच्या कृपेने त्यांची कार्यसिद्धी होते। अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय 9 संपन्न। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त।